आणि घरात जाऊन खा. बाळू तुला दिलेलं जेवण गावाला वाटायला कुणी सांगितलं तुला? काय म्हणतो या मायप्पा? अब तुम्ही जावा, म्या बघते जी. भाळू, मी तुला सांगितलं आहे ना व, कशात बी पडू नग, बाहेर जाऊ नग म्हणून. ना ना, तू घे आता खाऊन. कल्याण होईल ग सुंदरा. चल. आता माझं काय चुकलं? तुझं काय बी चुकलं नाही. तर दिस उलट फिरतात, त्याला काय करणार? अय्य, मला बी बाचं वागणं पटन झाले. असं का उभं आहेत समधी? काय सांगू तुला? ये बस. बसत नाही. आणि गावात काय चालू आहे तुला कळलं असेलच. वय ग, गावाच्या कडेला एवढी शेत जमीन आहे, समद पीक जातंय. काय कळना झालंय. बाळू, जरा बाहेर जातोस का? आता म्या काय केलं आहे? असं नाही, मला सुंदरा संग बोलायचं आहे. जे काय सांगायचं असेल ते सांगू दे. तसं बी अजून काय वाईट व्हायचं राहिलंय, त्याला बी कळू दे काय असेल ते. बघ बाई, पुन्हा म्हण न ग का सांगितलंस म्हणून. सांग गोदा मावशी. अरे गावातल्या लोकांमध्ये कुसबुस सुरू आहे. लोकांच्या डोक्यात एक कालवलं हाय कोणी तर. पांडुरंगा, काय म्हणतात लोक? अगं, गावात जे बी होतंय समद बाळूमुळं होतंय. एवढा उशीर असतं का रे? ये इकडं. अहो नाना तिकडं माग या. आप्पा किती येळ तिकडं जा माग. असं थांब, पुढे येऊ नका. नमस्कार. नमस्कार. काय तात्या, महाराजांनी अजून पाचारण केलं नाही? इंग्रज अधिकारी येऊन गेले अक्कोळ गावात. तेव्हा 4 गावातल्या लोकांनी एकत्र येऊन काय करायचे ते ठरवायचे. आता कोणाच्या मनात काय असेल ते सांगा लगेच. मी साधा शाळा मास्तर. या गावात माझी शेती नाही. मी राहतोय गावाच्या बाहेर. शिवाय मी काय आज आहे उद्या नाही. अयो, तसे पण तुमचे वय झाले मास्तर. किती काम करणार. थकलो जरी असलो ना तरी माझी मतं मात्र मी इथे ठामपणे मांडणार आहे. अय्य, तसं पण आता इंग्रजी शिक्षण येणार की हो गावात, त्यामुळे तुमचा उपयोग नाही. बघा, ही इंग्रजी भाषाच एक दिवस तुमची वैरीण ठरणार आहे.
त्याने केवळ नोकर तयार होतात, सुज्ञ लोक नाहीत. अय्य अय्य महादेवा महालिंगराया सुज्ञ. गावात दुसरं कोणी काही बोलणार आहे की नाही? बस तुम्ही इथं बोलिवलं म्हणून मी इथं आलो. तुम्ही सांगा मी काय करायचं, मी करतो. अय्य अय्य किती गोड स्वभाव रे तुझा मय्यप्पा. खूप आवडले बघ मला. अय्य पंच तर आहेतच निर्णय घ्यायला, पण मी माझे मत मांडतो. या वर्षीचा कर माफ करण्यासाठी सरकार दरबारी आपण प्रयत्न केले पाहिजेत म्हणतो बघा मी. अय्य त्या सरकारनेच सांगितले की रे कर भरा म्हणून. तिथे जाऊन काय आपण आपला अपमान करून घ्यायचं की काय? तसं नाही रे सिद्धरामय्या. गावात आलेला सरकारी माणूस सरकार नाही बघ, तिथं न्यायालय आहे. ते काही नाही, कर दिला नाही तर यांना तुरुंगात जावं लागेल एवढंच कळतंय मला. तुम्हाला बोलायला काय जातंय? माझं एकच म्हणणं आहे, ते इकडचं तिकडं काही हो, पंचासने काही व्हायला नाही पाहिजे. पंच गावकऱ्यांसाठी काय करतेत, माझ्यासाठी काय करतेत, ते का सांगायला पाहिजे का? तात्या, विषय गंभीर आहे. कर म्हणून द्यायचं धान्य यावर्षी पिकलंच नाही तर हे लोक देणार काय? मला असं वाटतं सत्य परिस्थितीत जे कोणी सधन आहेत त्या लोकांनी आपापली कोठारं रिकामी करावी. मास्तर, तुम्हाला असं म्हणायचं आहे का? पंचांनी वाड्यावरचे पोते बी द्यायचे? हो, काय हरकत आहे? कोण म्हणते पंचाच्या वाड्यावर धान्याची कोठारे आहेत म्हणून? ओ मास्तर, तुम्ही कशा बाई मध्ये पडताय? समजा गावचा कर पंचानं का भरायचा? मास्तर, वय झाले आता. खूप शिकवले गावाला तुम्ही. आता घरी बसायचे आणि करायचे देवाचे नामस्मरण. एवढं झालंय तरी हसतोयस होय? हसण्यासारखंच घडतं या. तुला भ्या वाटत नाही व कशाचं? कशाला भ्यायचं, कुणाला भ्यायचं? अरे तू काय केलं तरी तुझं नाव येतंय, आणि तू काय नाही केलं तरी बी तुझं नाव येतंय. आता मी काय करू? ह्या याला अवघड आहे बघ तुझं. मला काय नाही होत, नका विचार करू. मला हेच कळ ना, एवढं धाडस येतंय कुठून? ते तुला नाही कळायचं. अप्पा, सगळे बोलतात आणि तुम्ही नुसतं ऐकूनच घेतात. अय्यो, आता फक्त मी बोलणार आणि सगळ्यांनी ऐकून घ्यायचं. लक्षात असू दे. तेव्हा काय बोलायचं ना ते पटकन बोलून टाका म्हणते मी. काळ्या दगडावरची रेग. गोऱ्या सरकारला कर तर द्यावा लागणारच. तो कसा द्यायचा ज्याने त्याने पाहावे. पण मला एक कळलं नाही, हे समजा कशामुळे होतं गावात? तात्या, देवीच्या जत्रेत गोंधळ झाला रे. देवी कोपली तात्या.
मायप्पा मायप्पा तू तुझ्या घरला जा, मी माझ्या घरला जातो. पण जायच्या आधी एक सांगू का? लय डोस का खाऊ नकस. अरे लय येळ घेत नाही तू आता देवाप्पानं बोललं ना बाळूला, आता माघार नका घेऊ. हे तू सांगायची गरज नाही. अरे तू मागची किरकिरत जाईन. हे तर आहेच. तो बाहेर होता तेव्हा बी त्याची गाराणी घेऊन लोक घरला यायची. घरात आहे तरी बी लोक बोलतातच की. घरात आहे म्हणजे आणि बाहेर येत नाही वय. तर त्याच्या आईनं त्याला सांगितलं आहे घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. असं आहे होय. अरे म्हणलं बाळू गावात कस काय दिसत नाही. ए तात्या, तुझं कीर्तन झालं असेल तर निघू कमी. अरे जाशील र का माझ्यासाठी सांगतो वय. अरे त्या देवाप्पा मंत्र बिंत्र करीत असतो या. असल काही बाळूवर तर काढेल ते. बराबर आहे. आणि गावाला बी कळणार नाही बाळूला कसा बरा केला ते. अरे कोणाला कानोकान कळणार नाही. सगळं कसं गपगुमान करून टाकायचं. या बाळू सुधारला म्हणजे झालं. एक काय 2 मेंढ्या कापतो देवाप्पासाठी. हा पावला पावला देवाप्पा तुला. आवाज देवा. आवाज देवाप्पा मगा धरणं बघतो आहे. काय करताय सा? देवी आई काय सांगती ते ऐकतोय म्या. काय सांगते आहे दिवे? देवी आई म्हणती का म्या रिंगण आखलं हाय आणि ती सांगती का बोली त्या बाळ्याला. आता तो माझ्या मोरा आला का म्या काय करतो बघ. अहो पर देवाप्पा ह्या येळेला तुमच्या कावड्या सरळ पडतील ना हो? अरे म्या आखलेलं डाव कधी उलट पडलं हाय वैर. तसं नव पर आत पस्तूर तो बाळ्या वाचतच आलाय म्हणून म्हटलं. अरे त्यो वाचित आला हाय कारण म्या मनावर घेतलं नव्हतं म्हणून. ते बी आहेच म्हणा. अहो पर माझ्या मनात ह्या येळेला उगाच धाकधूक होती बघा. असा मोरगी तुला बी देवी आईच्या काठीनं बडीवतो बघ. म्हणजे तुझ्या काळजाची धाकधूक बंद होईल बघ. इकडे आहे. अहो नाही देवाप्पा मारू नका. मी स्वतः आत पस्तूर एवढ्या लोकांना मारला आहे, पुरलं आहे, चाललं बी आहे. हे येतलाय ओ जेव्हा आता. हे बघ ये मंगळू, तुला एकच डाव सांगून ठेवतो म्या. त्या बाळ्याला मारताना तुझा हात कापलं नाही पाहिजे बघ. अहो, तुम्ही म्हणताय ना मग नाही कापला. हातातल्या शिरात तुटूस तवर मारतो मी त्याला. मला हे पटलेलं नाही बघ सिद्धरामय्या. तुम्हाला पटले की नाही हे कुणी विचारलंय? तरी मला बोलायचं आहे बघा. यो मल्लप्पा, मला असं वाटतं चर्चा झाली, निर्णय पण लागला बघ. चर्चा झाली ती गावच्या पंचाबरोबर. आता मला माझ्या मोठ्या भावाला बोलायचंय बघा. हो पण यो बोल की रे, काय बोलायचं ते बोल. अरे सिद्धरामय्या, गावच्या हितासाठी तू काहीही करत नाहीस, जे की तुझं कर्तव्य बघ. अय्यो, म्हणजे मी नेमके काय करावे असं तुला वाटते रे मल्लप्पा? सरकार दरबारी कर माफीसाठी प्रयत्न केले पाहिजे बघ तू. अरे कर माफी म्हणजे सरकारचं नुकसानच की रे. कुणाचे सरकार? आपले थोडीच ते. हो, पण त्याच सरकारने आपल्याला हे पद दिलंय की हो. आणि सरकारचं हित सांभाळणं हे आपलं काम, गावकऱ्यांचं नाही. अय्यो, तू आंधळा आहेस सिद्धरामय्या. हा विश्वासघात की रे. मल्लप्पा, आज जे बोललास ते शेवटचं बघ. परत असं काही बोललास तर विसरून जाईन लहान भाऊ आहे म्हणून.
हो दे. रात झाली आहे. तुला जायचं असेल घरला तर जा. नाही, आज दादाला भेटूनच जातो म्या. अगं ते कुणाचं ऐकत नाही, ते तुझं ऐकणार आहेत का? गोदा मावशी उगा हिराला पेटू नगस. अरे पर समद्यानीच असं गप राहून काय होणार आहे का? तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी ताट वाढते. भूक नाही मला. ही काय इथंच अजून? घरलाच जाणार आहे, राहणार नाही हत. नवरा वाट बघतो हाय माझी. आणि के आधी सांग वाड्याव काय झालं ते. तू कोण विचारणार? बाळूच्या काळजी पायी थांबली आहे ती इथं. सांगतोस तुम्हा समजासनी. तिथं समजासनी असं वाटतंय का गावाच्या आडात साप दिसलं, शेताला आगी लागल्या, गंजी पेटल्या, पिकाला कीड पडली ते बाळूमुळं. मी म्हणलं होतं ना सुंदरा. अहो गावाला काय जाते बोल्या. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. अहो म्या स्वतः त्याला घरात डांबून ठेवला आहे. दिसतोय का कुठं बाहेर त्यो? अन तुम्हाच नाही बोलाय काय झालं? आय राहू दे. राहू दे नाही, सांगतोच. देवीच्या जत्रेत कुणी गोंधळ घातला? तुझ्या लेखानं. देवीचा कोप झाला असं म्हणतात लोक. आणि तुम्ही ऐकून घेतला असेल. तुम्हासने बी तसंच वाटतंय. आय बा उगा तुम्ही भांडू नका. जी इच्छा आहे ना मग तू सांगशील तेव्हा येतो म्या तुझे संग ते ओपाकड. गोदा मावशे तू जा घरला आणि बिनगोर राहा. जातो म्या. पर दादा उद्याच्याला बाळूला जर काय झालं तर मी तुझंच नाव घेईन. काय आव तसं आई डोकं नुसतं ठणठण करतया. म्या दाबून देऊ का डोकं? आज नाव समजे घरात. मंगळू इथं या येळला होय होय. देवाप्पाचं सांगावं आहे. काय म्हणतोय देवाप्पा? पंचमी हाय नवा आता लागली. त्या बाळाला घेऊन ये लवकर देवाप्पा मोर. सांगावं दे, घेऊन येतो. इस मावळला लागली घेऊन यायचं. वय वय. मायप्पा आई ते झाले की आता मेंढीच माही खाल्लं नाही बघ. इकडं गावाच्या बाहेर उतानी पडतोस आणि इकडे मेंढ्या मागतोस होय. आवाज नका. मंगळू एक नाही दोन मेंढ्या देतो. ह्यो बाळू सुधारला तर. ए बघ काय काय करतोय तुझा बाप तुझ्यासाठी. ते ठाव आहे मला. अरे मायप्पा एवढ्या लांबून काटक कुटत तुडीतोय लेकरासाठी आलो मी इथं. उपाशी धाडणार आहेस का काय? सुंदरा भाकर दे त्याला. नुसती भाकरच चालते, भाजी नसली तरी बी चालेल. बघतो मॅ